श्री स्वामी समर्थ. नमस्कार, माझे नाव पूनम. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण करणार आहे मसाले भात. त्याची रेसिपी बघणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आपण बघूया साहित्य काय लागते. जिरे, मोहरी, तेजपत्ता, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल मिरची, अद्रक, लसूण, कांदा, इकडे टॅमॅटो, कोथिंबीर, वाटाणा, बटाटा, फ्लावर आणि तांदूळ स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटं मी भिजत घातलेले आहेत. चला तर मग तुम्ही साहित्य काय आहे बघितलेलं आहे. आपण भात बनवून घेऊया. कुकर स्वच्छ धुवून मी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी आहे, ते आटवून घेऊया. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून गरम झाले की त्यामध्ये जिरे, मोहरी, तेजपत्ता, कढीपत्ता टाकून ते चांगलं परतून घेऊन घ्या. त्याच्यानंतर त्यामध्ये अद्रक, लसूण टाकून घ्या. ते पण चांगलं परतून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाका. कांदा टाकून तोही चांगला असा परतून घ्या. लालसर होईपर्यंत चांगला परता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 लाल मिरची टाका. त्याच्यानंतर हिरवी मिरची पण टाकून घ्या. हिरवी मिरची टाकल्यानंतर तेही चांगला परता. त्याच्यानंतर भाज्या टाकून घ्या सगळ्या. तेही चांगल्याशा परतून भाजून घ्या. चांगला शिजवून घ्या त्याच्यामध्ये तेलामध्ये. त्याच्यानंतर टॅमॅटो टाका. टॅमॅटो टाकून आपलं मीठ टाकून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं. तेही चांगलं असं परतून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाका. हळद टाकून चांगलं परतून घ्या. त्यानंतर तांदूळ टाकून चांगले असं हलवून घ्या. जोपर्यंत आपल्याला पाणी आटलेलं नाही दिसत तोपर्यंत हलवून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकून तेही हलवून घ्या चांगलं असं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून पाणी ओतून घ्या. पाणी टाकून हलवून घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित. आता आपण टोपण लावून घेऊया. टोपण लावलेलं आहे. आता 3 शिट्ट्या करून झटपट मसाले भात आपला तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे. तर ओके, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.